यू हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष आपल्या सर्वांना खूप आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, प्रगतीचे, उत्कर्षाचे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2023 या वर्षाला काल गेलो होतो आणि रात्रीच्या 12 वाजता 2024 या नवीन वर्षाचं आपण मोठ्या आनंदामध्ये स्वागत केलं. खरं तर नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपला हर्ष, आपला आनंद, आपला उत्साह मोठा उदंड असतो. त्यामुळं नवीन वर्ष, नवीन विचार आणि चांगले ठेवू आपले आचार. नवीन वर्ष त्यासोबत नवीन विचार पाहिजे आणि त्यासोबत आपले आचार सुद्धा पाहिजे. आचार म्हणजे आपलं वागणूक. रोज आपण पहाटे लवकर उठलं पाहिजे. कमीत कमी सूर्योदयाच्या अगोदर तरी उठलं पाहिजे आणि उठून व्यायाम केला पाहिजे. त्यासोबतच शाळेत नियमित आलं पाहिजे आणि शाळेत येत असताना अगदी आनंदानं आलं पाहिजे. आज मी पाहिलं जवळपास 90% विद्यार्थी मोठ्या आनंदात आले, तर 10% विद्यार्थी रडत होते. त्यांना वाईट वाटत होतं. का? सुट्ट्यामध्ये ते आळशी झाले होते. उशिरा उठायचं है ना, आई वडिलांसोबत वाद घालायचं, उशिरा जेवण करायचं, असं त्यांची दिनचर्या झालेली. त्यांना सकाळी आज उठणं मोठं अवघड झालं. शाळेत यायला त्यांना त्रास होत होता. तर हे योग्य आहे का? नाही. आपण आता ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या मनामध्ये नवीन विचार घेऊयात. कुठला विचार घेऊयात? नंबर 1, रोज सकाळी लवकर उठायचं. नंबर 2, आपण आपलं दप्तर, आपली बॅग स्वतः आवरायची. नंबर 3, शाळेत वेळेपूर्वी यायचं. नंबर 4, आपल्याला आपल्या मॅडमने दिलेला अभ्यास पूर्ण करायचा. आणि नंबर 5, आपण रोज काहीतरी नवीन नवीन शिकायचं. ह्या 5 गोष्टी आपण ह्या नवीन वर्षामध्ये शिकूयात आणि आपल्या मनामध्ये चांगली घट्ट एक गाठ बांधून ठेवूयात. आपण एक व्रत करूयात की आलेल्या ह्या 2024 वर्षामध्ये आम्ही ही पंचपदी आचरणात आणू. आपण रडायचं का? रडायचं का? आपण काय करायचं? लढायचं है ना. तुम्ही माझ्यासोबत म्हणा, जीवन खूप छान आहे तरी ते लहान आहे. रडतोयस काय वेड्या? लढण्यात शान आहे. काट्यात ही फुलांची कोणती कमान आहे. उचलून घे हवं ते, उचलून घे हवं ते. दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी रडावं लागतं, कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं. पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं. मग आपण या पाण्याप्रमाणे राहायला पाहिजे. पाणी कसं स्वच्छ असतं. कोणतं स्वच्छ पाणी असतं? जे सतत वाहत असतं. तसं आपण रोज वाहत जायचं म्हणजे काय? रोज नवीन काहीतरी काहीतरी शिकत राहायचं. आणि पाणी स्वच्छ कुठलं नसतं? डबक्यातलं नसतं. कारण ते वाहतच नाही, एका ठिकाणी राहतं. आणि त्यामुळे तिथं मच्छर होतात, कीटक होतात, त्याची दुर्गंधी येते. कारण ते डबक्यातलं पाणी. आपण कसं व्हायचं? डबक्यातलं पाणी व्हायचं का वाहतं पाणी व्हायचं? वाहतं पाणी व्हायचं. म्हणून आपण या नवीन वर्षामध्ये आपण जी पंचपदी मनामध्ये धरलेली आहे ती पूर्ण करूया है ना. पुन्हा एकदा माझ्यासोबत म्हणा, नवीन वर्ष नवीन विचार, नवीन वर्ष नवीन विचार. चांगले ठेवूया आपले आचार.
चांगले ठेवूया आपले आचार. विश यू हॅपी न्यू इयर. विश यू हॅपी न्यू इयर. खूप छान. तुम्ही सर्वजण हुशार आहात, ब्रिलियंट आहात. गॅदरिंग आहे, गॅदरिंग मध्येही तुम्ही चमकलं पाहिजे. आणि त्यानंतर परीक्षा आहे, परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतले पाहिजेत. असे आशीर्वाद तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा विश यू हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.